Okay, we'll start in. ओके. सो आज आपण एक प्रोजेक्ट बघणार आहे परत. ओके. सो याच्यामध्ये व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू डू अ प्रोजेक्ट फॉर एम्प्लॉई सॅलरी प्रेडिक्शन. काय करणार आहे आपण? आपण एक कोड करणार आहे फॉर एम्प्लॉई सॅलरी प्रेडिक्शन. सध्या होम प्राइस प्रेडिक्शन केला होता आपण लास्ट टाइम. आता आपण जे जास्तीत जास्त एक्झाम्पल बघतोय, वी आर लुकिंग एक्झाम्पल्स ऑफ लिनियर रिग्रेशन ओनली. कारण की आपल्याला जर जीओआय वगैरे ऍड करायचा असतो. So we are trying to take simple examples, as much as possible simple examples. आता तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे. सो फर्स्ट वी हॅव टू गेट वन डेटा सेट. आता डेटा सेट माझ्याकडे आहे. ओके, आय शो यू दॅट. ओके, आता आपल्याला करायचं काय आहे, वी आर हॅव्हिंग वन डेटा सेट. आता तो डेटा सेट म्हणजे काय करायचंय मला, की मला एक स्पेसिफिक फाईल रीड करून ॲज युजल प्रेडिक्शन करायचे. फक्त याच्यामध्ये आता चेंज काय आहे, की नंबर ऑफ पॅरामीटर्स जे आहेत या कंडिशनमध्ये ते खूप जास्त आहेत. म्हणजे पहिले आपण 2-3 असे पॅरामीटर घेत होतो. आता आपल्याकडे 5 ते 6 पॅरामीटर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. येस. सो लेट मी शेअर द डेटा सेट विथ यू. So here what I am doing simply, so dataset.csv. सो फाईल बनवूया आपण एक. सो मी काय केलंय, एम्प्लॉय सॅलरीचा डेटा सेट घेतलाय. एम्प्लॉय सॅलरी डॉट सीएसव्ही. ठीक आहे. येस. ओके. आता हा डेटा सेट मध्ये डेटा कसा शो होतो बघा. ओके, याच्यामध्ये काय काय आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं एक्सपिरियन्स इन इयर्स. हा जो ब्लू कलर मध्ये दे आर ऑल एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन लेवल. लेवल 1 म्हणजे काय, तुमचा डिप्लोमा झाला आहे. लेवल 2 म्हणजे काय, डिग्री. ओके. लेवल 3 म्हणजे काय झालंय, मास्टर्स. आणि लेवल 4 म्हणजे काय, पीएचडी. त्याच्यानंतर तुम्ही किती प्रकारचे सर्टिफिकेशन केले आहेत. जसं आता मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की रेड हॅट सारखे जे कोर्सेस असतात त्यांचे सर्टिफिकेशन असतात.
ओके, CCNA जे कम्प्युटर नेटवर्क डिव्हाइसेस असतात त्याचं सर्टिफिकेशन असतं. त्याच्यानंतर तुमचं गुगलचं पायथनचं पण सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. AWS Amazon AWS चं सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. ओके, सो असे नंबर ऑफ सर्टिफिकेशन किती केलेले आहेत त्या पर्सनने. आफ्टर दॅट वी आर हॅव्हिंग नंबर ऑफ प्रोजेक्ट्स हँडल्ड. ओके, किती प्रोजेक्ट हँडल केले त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये. आफ्टर दॅट वी आर हॅव्हिंग अ परफॉर्मन्स स्कोर जो आहे 10 आउट ऑफ. ओके, 10 पैकी परफॉर्मन्स स्कोर आपण प्रोव्हाइड केलेला आहे. आफ्टर दॅट व्हॉट वी आर हॅव्हिंग इज एज अँड आपलं टार्गेट इज सॅलरी. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, वी हॅव टू कॅल्क्युलेट द सॅलरी. ओके, सो लेट्स जम्प टू द कोड. आता मी काय करणार आहे, पार्शियल कोड तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पहिले तुम्हाला स्टेप सांगेल. ओके, पार्शियल कोड लेटर ऑन आय एम गोइंग टू प्रोव्हाइड यू. त्या कोडच्या बेसिस ऑफ व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला तो कोड GUI थ्रू कम्प्लीट करायचा आहे. ओके, सो याला काय नाव देऊ आपण, सॅलरी B4 बॅच 4 सॅलरी GUI. ओके, आता आपल्या याच्यामध्ये स्टेप्स काय असणार आहे ते बघूया आपण. ओके, पहिली जी स्टेप आहे, सो आपल्याला काय काय करायचंय बघा. आता फर्स्ट इज तुमचा डेटा सेट रीड करायचा. ओके, रीड डेटा. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय मला, सिम्पली आय हॅव टू सेपरेट द फीचर्स अँड टार्गेट. ओके, सो सेपरेट फीचर्स अँड टार्गेट हा पार्ट आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर व्हॉट वी आर हॅव्हिंग नेक्स्ट स्टेप काय असते, तुमचं ट्रेनिंग द्यायचं. ओके, तर फर्स्ट आपण काय करतो, स्प्लिट ट्रेनिंग अँड टेस्टिंग डेटा. ओके, आफ्टर दॅट ट्रेन द मॉडेल. ओके, त्याच्यानंतर जे पण आपल्याला ग्राफ बनवायचे, ओके, तो ग्राफ जनरेट करायचा. तर आपण काय करूया, एक्सपिरियन्स सोबत सॅलरी कशी वाढते ते बघूया फक्त. ओके, आता आपण मल्टिपल ग्राफचा पण पार्ट बघणार आहे. ठीक आहे, सो आता बघा काय करायचं आहे. पहिली फर्स्ट वी आर गोइंग टू नीड दिस पार्ट. आता पहिले काय, वी हॅव टू इम्पोर्ट द लायब्ररी. सो इम्पोर्ट. आता हे स्टेप्स पार्ट झाल्या पाहिजे. आपण आता खूप एक्झाम्पल्स घेतलेले, pandas as pd, import matplotlib dot pyplot as plt from sklearn. Okay, इथे गॅप नाही चालत. It will be considered as indent. So sklearn dot linear model, याच्यातून काय लागणार आहे आपल्याला, we are going to import the linear regression. ओके, आपल्या यांच्या सेशन्स मध्ये आपण डिसिजन ट्री, रॅन्डम फॉरेस्ट आणि के क्लस्टरिंग, ओके, त्याचे सुद्धा एक एक एक्झाम्पल GUI च्या बेसवर बघणार आहे आपण. ठीक आहे, ओके, सो दिस पार्ट इज डन. आता आपल्याला ट्रेनिंग आणि टेस्टिंगचा डेटा स्प्लिट करण्यासाठी आपल्याला एक लायब्ररी लागेल, दॅट इज फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट ट्रेन टेस्ट अँड स्प्लिट. हा पार्ट आपला झाला, इम्पोर्टचा पार्ट झाला आहे. त्याच्यानंतर वी हॅव टू रीड द डेटा. आता डेटा रीड करताना काय काय करायचं तुम्हाला, सिम्पली सो df इज इक्वल टू pd डॉट रीड CSV. ओके, त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे आपल्याला, सो आपण फाईल रीड करून घेऊया. सो डेटा CSV स्लॅश एम्प्लॉई सॅलरी CSV. सो दिस पार्ट इज डन. सो आपण काय करूया, एकदा डेटा फ्रेम प्रिंट करून बघूया काय शो होत आहे आपल्याला. प्रिंट.
सो डीएफ डॉट हेड, डीएफ डॉट हेडने काय आपल्याला सुरुवातीचे काही जे आन्सर्स आहेत रोज आहेत ते शो होते. सुरुवातच्या स्टार्टिंगच्या 5 रोज आपल्याला बाय डिफॉल्ट शो होते. लेट्स रन दिस. ओके, डेटा सेट रीड झाला आहे. बघा आता आपल्याला सगळ्या रोज नाही दिसतील इथे का, कारण की भरपूर जास्त रोज आहेत आपल्याकडे. ठीक आहे. येस. सो आता प्रिंट करताना आपल्याला काय करायचं, आता पहिले डेटा आणि फीचर सेपरेट करायचे. सो फीचर आणि डेटा. ओके. सो जो पण फीचर्स आहे दॅट वी आर गोइंग टू पुट एन व्हेरिएबल नोन ॲज एक्स. ओके. आता ते जेवढे कॉलम आहे दीज आर फीचर्स, सगळे कॉपी करून टाकूया. ओके. सो वी हॅव टू यूज डेटा फ्रेम, म्हणजे 2D अरे. येस. आता हे एका समोर एक एवढं क्लिअर नाही दिसणार. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, आपण एका खाली एक घेऊया, दोन दोन एका रो मध्ये ठेवूया. आता आपल्याकडे एवढे फीचर्स आहेत. वी आर गोइंग टू रिमूव्ह दिस सॅलरी. इट इज अ टार्गेट, इट इज नॉट अ फीचर फॉर अस. ओके. वाय मध्ये काय टाकणार आहे आपण, टार्गेट. टार्गेट म्हणजे काय, जे आपण मशीनला विचारणार आहे भविष्यात. ओके. एवढं सगळं एक्सपिरियन्स, एवढे सर्टिफिकेशन आहे, मला सॅलरी किती मिळू शकते सांग, असं. ठीक आहे. सो हियर डीएफ. ओके. येस. सॅलरी. Yes. So आपला target as well as feature. This is target. This is target. Target. And these are features. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट काय सांगितलं आपण, ट्रेनिंग अँड टेस्टिंग. ट्रेन, टेस्ट अँड स्प्लिट. सो काय करणार आहे आपण, सिम्पली वरती जायचं, याच्यावर क्लिक करून बघ, होल्ड करायचं थोड्या वेळ, किंवा हेल्प टाईप करू शकता तुम्ही. ओके. So documentation is here. Let's copy this from here. ओके. जास्त टायपिंग करायची बसायची गरज नाही. ठीक आहे. आणि सगळं काही चॅट जीपीटी कडून घ्यायचं तसं पण नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता मी इथे ऑलरेडी आपण एक्स आणि वाय तर बनवलेला आहे. इथे फक्त आपल्याला काय करायचंय, 0.20%. रॅन्डमला तुम्ही काही नंबर दिला तरी चालतो, डझंट मॅटर. सो आय एम गोइंग टू पुट 1 ओव्हर हियर. ठीक आहे. आता काय झाला, तुमचा टेस्टिंग ट्रेनिंग डेटा सेपरेट झालेला आहे. ओके. आता काय करायचंय पुढे, ट्रेनिंग द मॉडेल. मॉडेल ट्रेन करायला आपल्याकडे काय, सिंपल लिनियर रिग्रेशन यूज करायचंय. सो मॉडेल डॉट ट्रेन. येस. काय करायचं इथे, लिनियर रिग्रेशन कॉल करायचं. सॉरी, मॉडेल इज इक्वल टू काय, लिनियर रिग्रेशन. लेट मी चेक. अननोन लायब्ररी इन्स्टॉल झाली. ठीक. त्याच्यानंतर मॉडेल ट्रेनिंग द्यायची आहे. सो मॉडेल डॉट फिट. सो काय, एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन. सो एक्स ट्रेन कॉमा वाय ट्रेन. झाला आपली ट्रेनिंगचा पार्ट कम्प्लीट. ओके. आता इथे मी प्रेडिक्शन वगैरे घेत नाही बसत आहे. ओके. येस. त्याच्या जागेवर आपण काय करायचंय आता, वी आर गोइंग टू प्लॉट अ ग्राफ. ओके. ग्राफ साठी काय काय लागणार आहे, पीएलटी डॉट स्कॅटर. येस. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, सिंपल, वी आर गोइंग टू परफॉर्म द स्कॅटर प्लॉट ऑन द बेसिस ऑफ 2 एलिमेंट्स. कोणकोणते, एक आहे एक्सपिरियन्स आणि दुसरा आहे सॅलरी. तुम्हाला एका ग्राफ मध्ये सगळं दाखवायचं असेल तर तुमच्याकडे स्टॅक प्लॉट म्हणून ऑप्शन आहे. सो यू कॅन यूज दॅट टू. ठीक आहे. सोडियम. ठीक, हा पार्ट आपला कम्प्लीट. ओके. त्याच्यानंतर इथे काय लागणार आहे, वी आर गोइंग टू बुक द सॅलरी. ef डॉट सॅलरी. लेट्स कॉपी दिस एज इट इज. ओके.
आपण थोडाफार कलर वगैरे प्रोव्हाइड करून देऊया. सो कलर इज इक्वल टू, लेट्स मेक इट ग्रीन किंवा ब्लू करूया, थोडा हायलाइट होतो. and we have to provide label done is equal to, आता इथे काय येणार आहे, ऍक्च्युअल सॅलरी. येस, कारण की आपण काय करतोय, जो आपल्याकडे डेटा सेट आहे त्याच्या बेसिसवर हा ग्राफ जनरेट. मग इथे काय लागणार आहे, खाली छोट्या मोठ्या 2-3 गोष्टी. सो हिअर व्हॉट वी आर गोइंग टू नीड, plt डॉट काय, एक्स लेबल. ओके, लेबल काय द्यायचं, एक्स एक्सेसवर काय तुमचा एक्सपिरियन्स. ओके, तुम्ही हे कॉपी केलं तरी चालतं, डझंट मॅटर. त्याच्यानंतर plt डॉट वाय लेबल. ओके, याच्यामध्ये काय, वी आर गोइंग टू पुट द सॅलरी. ओके, येस. लास्टला काय, तुमचं पहिले लेजंड देऊन टाकूया, plt डॉट लेजंड. ओके, आणि टू डिस्प्ले द ग्राफ plt डॉट शो. ओके, आता त्याला मी रन करतोय. ओके, आता आपल्याला ग्राफ शो होत आहे प्रॉपरली, काहीच इश्यू नाहीये. आता तुम्हाला टास्क काय करायचंय ते बघा. ओके, आता तुम्हाला टास्क करायचंय, तुम्हाला ऑलरेडी आता सगळं माहिती आहे. ओके, तुम्हाला ऑलरेडी सगळं येतं, फक्त मी काय करतोय आता, एक्झाम्पलची जी इंटेन्सिटी आहे ती वाढवतोय, जेणेकरून ऍक्च्युअल कंपनीचं जे सॉफ्टवेअर आहे त्या लेवलला तुमचा हळूहळू प्रोजेक्ट आपल्याला घेऊन जायचा आहे. आता बघा, तर मी जो डेटा सेट आहे तो थोडा कॉपी करून घेतो इथून. हा पार्ट मी कॉपी करतोय. आणि लेट सी तुम्हाला करायचं काय, आता तुमचा टास्क काय आहे. आता तुमचं जे नवीन जीओ आहे, आता थोडस कॉम्प्लिकेटेड जीओ आहे करणार आहे आपण. आता बघा, करायचं काय, आता लास्ट टाइमचा कोड तुम्ही बघितलाय कसा वर्कआउट करतो. ठीक आहे, सो लेट्स मेक इट ग्रे. ही तुमची मेन विंडो आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे ऑप्शन्स काय काय बघा. फर्स्ट आहे एक्सपिरियन्स इन इयर्स. ठीक आहे, सो आपण एक एक लेबल बनवून घेऊया. एक्सपिरियन्स इन इयर्स, तुमचा एज्युकेशन लेवल, after that certification, projects handled, त्यानंतर परफॉर्मन्स स्कोर, अँड एज. ठीक आहे, सॅलरी तर मशीन आपल्याला सांगणार आहे. ओके, या सगळ्यांचा कलर मी ब्लॅक करून टाकतो. आता लक्षात घ्या, हा जर जिओ आपण ऍज इट इज बनवला तर हा खूप लेंदी होऊन जाईल. काय होऊन जाईल, हा व्हर्टिकली फक्त असं खेचला जाईल, जास्त लांबकुळा होऊन जाईल फक्त. आपल्याला तसं नको, आपल्या स्क्रीनवर थोडं बॅलन्स्ड गोष्टी दिसल्या पाहिजे. मग त्या केसमध्ये आपण काय करायचंय, आतापर्यंत आपण काय करत होतो, मल्टिपल रोज आणि 2च कॉलम युज करत होतो. किती, फक्त 2 कॉलम युज करत होतो. आता आपण तसं नाही करणार आहे. थोडस आपण काय करणार आहे, ऍस्थेटिकली थोड्या गोष्टी क्लिअर आणि छान दिसल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करूया, जस्ट अ सेकंड. ओके, आता याला अरेंज करताना आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता इथे विजेट्स पण लागतील, कोणते, एंट्रीचे विजेट पण लागतील आपल्याला. त्या केसमध्ये आपण याला थोडस हॉरिझॉन्टली इन्क्रीज करणार. आता बघा करायचं काय तुम्हाला, सो आपण याला थोडस हॉरिझॉन्टली इन्क्रीज करूया.
चेंज काहीच होत नाही तुमचं, जे पण फक्त काय काय नाही कोणता ग्रीडचा ग्रीड फक्त थोडीशी इकडे तिकडे होईल. आता काय करेल मी, एज्युकेशन इयर्स, त्याच्यानंतर एज्युकेशन लेवल, इथे सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर इथे एज्युकेशन लेवल, ओके, सर्टिफिकेशन इथे, त्याच्यानंतर एज्युकेशन, सॉरी, प्रोजेक्ट हँडल, परफॉर्मन्स आणि एज. ठीक आहे, त्यानंतर हे कॉपी करूया आपण. हं, ठीक आहे. आता या प्रकारे पूर्ण ग्रीड कशी बनवायची. आता याच्यात काय, तुमचं कॉलम 0, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 मी वाटलंच तर वरती मेन्शन करून देतो पूर्ण. ठीक आहे, कॉल 0 थोडस आपण ब्रॉड करूया. कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. वन, ओके. आता हा आपला पार्ट झाला कम्प्लीट. त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम काय बघा, आपल्याकडे ना ग्राफ बनवताना आपण काय करतोय, आता ग्राफ कसला बघितला आपण, तुमचं एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी, एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी हाच ग्राफ बघितला. पण नेहमी असं नाही राहणार की एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरीज बघणार आहे आपण. असं पण होऊ शकतं की कोणाला एज वर्सेस सॅलरी बघायचंय, कोणाला एज्युकेशन लेवल वर्सेस सॅलरी बघायचं आहे, असं पण होऊ शकतं. तर आपण काय करणार आहे, पहिले आपण एकच बटन प्रोव्हाइड केलं होतं, आता आपण मल्टिपल स्विचेस प्रोव्हाइड, 2 बटन प्रोव्हाइड केले होते आधी, आता आपण मल्टिपल बटन्स प्रोव्हाइड करणार आहे. बघा आता कोणत्या फॉर्म मध्ये आणि कशासाठी. ओके, सो आता हे जे बटन आहे याचं पर्पज काय आहे, हे जे पण युजर इनपुट घेणार आहे आपण, ओके, या विजेट्स मध्ये प्रेडिक्ट, ओके, सॅलरी. आता हे एक बटन झालंय माझ्याकडे प्रेडिक्ट सॅलरीचं. दुसरं बटन काय असणार आहे माझ्याकडे, लेट्स इन्क्रीज इट्स फॉन्ट. ठीक आहे, फॉन्ट नाही इन्क्रीज हो, ठीक आहे, इथून डिलीटच करून टाकू. प्रेडिक्ट सॅलरी, ओके. सो हे एक बटन झालंय आपलं प्रॉपर प्रेडिक्ट सॅलरीचं. ठीक आहे, येस. ओके, असंच आपल्याला काय लागणार आहे आता, अजून एक बटन लागेल आपल्याला. दुसरं बटन काय असणार आहे आपलं, सो इथे काय करू शकतो तुम्ही, ग्राफ दाखवू शकता, पण कसा, सो मी पहिले काय म्हणणार आहे, एक्सपिरियन्स ग्राफ. ओके, एक्सपिरियन्सच्या ग्राफ मध्ये काय दिसणार आहे, फक्त सॅलरी वर्सेस एक्सपिरियन्स हा पार्ट दिसणार आहे. एक्सपिरियन्सच्या ग्राफ मध्ये काय दिसणार आहे, सॅलरी वर्सेस एक्सपिरियन्स. ओके, एक्सपिरियन्सच्या ग्राफ मध्ये कोणतं दिसणार आहे, जे आपण आता बनवलंय सॅलरी वर्सेस एक्सपिरियन्स, तो ग्राफ दिसेल. ठीक आहे, येस. याचा कलर आपण थोडा डिफरंट ठेवूया. त्याच्यानंतर मला अजून काय लागेल, अजून एक ग्राफ लागेल मला, जिथे मी काय बघणार आहे, या ग्राफ मध्ये मी काय बघणार आहे, माझी एज्युकेशन लेवल वर्सेस सॅलरी. ओके, एज्युकेशन लेवल वर्सेस सॅलरी. सो इथे काय म्हणणार मी, एज्युकेशन लेवल ग्राफ. ठीक आहे, त्याला कलर दुसरा देऊया आपण. ओके, येस. आता काय झालं, डायरेक्ट प्रेडिक्ट सॅलरी, एक्सपिरियन्स ग्राफ,
एज्युकेशन लेवल ग्राफ आणि अजून एक देऊन टाकूया आपण परफॉर्मन्स स्कोअर बेसिसवर तुमचा ग्राफ दिसला पाहिजे. ठीक आहे. सो येस, परफॉर्मन्स स्कोअरच्या बेसिसवर हा तुमचा ग्राफ शो झाला पाहिजे. असे तुम्हाला 4 डिफरंट बटन्स द्यायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर अजून काय लागेल आपल्याला, एक लेबल लागेल. ते कुठे लागणार आहे? फक्त आता तुम्हाला जीयूआय बनवायचा, आता तुम्हाला काहीच करायचं नाहीये. फक्त एवढा जो जीयूआय आहे तो जीयूआय तुम्हाला बनवायचा आहे, बाकी तुम्हाला चेंज काहीच करायचं नाही आहे. ओके. वेगवेगळे ग्राफ आपल्याला शो करायचे. मी सांगेल तुम्हाला एक ग्राफ कसा करायचा, त्याच्यानंतर तुम्ही मल्टिपल ग्राफ तुमच्या बेसिसवर करायचे. ठीक आहे. थोडस मोठं करूया आपण. ठीक आहे. आता तुम्हाला ऑलरेडी फॉन्ट कसा चेंज करायचा आहे आपण ऑलरेडी बघितलंय लास्ट सेशन मध्ये. पॅडिंग कशी प्रोव्हाइड करायची ते बघितलं आहे. ओके. खाली एक लेबल लागेल आपल्याला. येस, लेबल लागेल कशासाठी? टू शो द रिझल्ट ऑफ द सॅलरी. ओके. आपल्याला काय लागेल? खाली एक लेबल लागणार आहे. येस, टू चेक द सॉरी टू डिस्प्ले द रिझल्ट ऑफ द सॅलरी. ओके. सो याला मी थोडं पर्पल मध्ये ठेवतोय. तर इथे काय दिसणार आहे तुमची? प्रेडिक्टेड सॅलरी. प्रेडिक्टेड सॅलरी. ओके. एवढा तुम्हाला जीयूआय बनवायचा आहे. एकदम सोपा आहे. ओके. वाटलंच तर मी इथे काय करतो, रो साठी सुद्धा मार्किंग तुम्हाला करून देतो. सॉरी, इथे काय रो, दिस इज रो 0. ओके. रो 0, रो 1, रो 2, रो 0 1, सॉरी इथे गडबड झाली. रो 2, रो 3, रो 4. बघा आपण काय केलं आज, फक्त रो इन्क्रीज केले, बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज आहे. ओके. आता कोणाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे की याच्यातले लेबल्स कोणते, एंट्री विजेट कोणते, बटन्स कोणते. हे सुद्धा काय, हे पण तुमचं लेबल आहे, लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. जमेल का हा टास्क? यस नो काही सांगा. फक्त एवढा जीयूआय बनवायचा आहे, बाकीचा कोड आपण नंतर बघूया. होईल का एवढा पार्ट? यस नो काही होईल का? यस रोहित, कोमल, ऋषिका, होईल का? यस नो काही? ओके चला ठीक आहे, ट्राय करून बघा. आता टाइम किती झालाय? 5 वाजले. ओके. नियरली हाफ आवर मध्ये झालं पाहिजे. आय होप सो. किती? 1 2 3 6 12 17 17 विजिट्स आहे नियरली. ओके. फक्त एवढे बटन्स बनवायचे, एवढे विजिट्स बनवायचे फक्त. बाकी पुढचं काहीच करायचं नाहीये. जो मी कोड लिहिलाय आता तो पण नाही करायचा आहे. फक्त एवढंच पार्ट तुम्हाला बनवायचं आहे. ओके. बाकी काहीच करायचं नाही आहे. ठीक आहे. सो ट्राय करा. हाफ आवर आहे तुमच्याकडे. हाफ आवर मध्ये किती होतं, काय होतं? येस. आणि प्रॉपर गॅप्स द्या. काल मी फॉन्ट कसा युटिलाइज करायचा, कलर कसे द्यायचे छान पैकी, ते सगळं काल तुम्हाला सांगितलं आहे.
तर आता बघा तुमच्या हिशोबाने काय कसं इम्प्लिमेंट करता येतं. ठीक आहे. सो ऑन युअर ओन ट्राय करून बघा. ठीक आहे. सो विल स्टार्ट बॅक ॲट 5:30. ओके.
ओके, येस, कोणाकोणाचं झालं आहे? येस, कोणाकोणाचं झालंय? कोणाला काही डाऊट वगैरे आहेत का? येस, कोणाचं झालं आहे का? एनिवन? येस, एनिवन, कोणाचं झालं आहे का? ओके, ठीक आहे. इथे बघा, हे काय आहे? हे सगळे लेबल्स आहे. आणि हे जे प्रेडिक्ट, एक्सपिरियन्स ग्राफ, हे काय? हे बटन्स आहे. हे सगळे काय आहे? हे बटन्स आहे. हा एक परत लेबल आहे. याच्यामध्ये काय दिसणार आहे? जे पण आपण प्रेडिक्शन मागणार आहे त्याची व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे. जसं आपण लास्ट टाइम बघा घराचा प्रोजेक्ट केला होता. ओके, मी शो करतो तुम्हाला तो प्रोजेक्ट. आपण लास्ट वीक मध्ये बघा होम प्राइस प्रेडिक्शनचा प्रोजेक्ट केला होता. हाऊस जीवाय. बघा आता हे काय? हे आपले पूर्ण लेबल्स आहे, विजिट्स, आपले एंट्री विजेट्स आहे. त्याच्यानंतर इथे काय? प्रेडिक्टचं बटन आहे आणि इथे शो ग्राफ आहे. आपण शो ग्राफ नाही करणार आहे. सपोज आता इथे टाकलं मी 1200 स्क्वेअर फीट एरिया आहे. घरामध्ये आहे 3 रूम्स. ओके, बाथरूम आहे 2. एज आहे सपोज अराउंड 3 इयर आणि लोकेशन स्कोर आहे 8. तर बघा इथे प्रेडिक्ट म्हटलं, युअर प्रेडिक्टेड हाऊस प्राइस इज. सो हे जे खालचं लेवल आहे, ओके, खालचं जे लेबल आहे ते हे लेबल आहे हाऊस प्राइस प्रेडिक्शन मध्ये, जसं इथे आन्सर दिलंय. ओके, सो इथे काय तुमचं जे पण सॅलरी प्रेडिक्शन आहे त्याचं आन्सर इथे दिसेल. ओके, सो मी तसं तरी सुद्धा एक मार्किंग करून देतो. इथे बटन्स कोणकोणते आहे? ओके, सो हे जे सगळे 4 आहे दीज आर बटन्स. ओके, येस, ठीक आहे. हे बटन आहेत सगळे. ठीक आहे. ओके, त्यानंतर लेबल्स. आता मी तुम्हाला सांगितलं हा जो आहे हा एक लेबल आहे. ओके, हा एक लेबल आहे. त्याच्यानंतर हे सगळेच काय आहे? दीज आर लेबल्स. हे लेबल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समोरच्याला दाखवायचं काय घ्यायचंय समोरच्याकडून डेटा. ओके, हा पण लेबल आहे. आणि उरलेले जे व्हाईट आहे दीज आर एंट्री विजेट्स. ठीक आहे, दीज आर एंट्री विजेट्स. येस, एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट? येस, कोमल, काही डाऊट आहे आता? येस, कोमल, काही डाऊट आहे आता? येस, एनीवन? ओके, काही इथपर्यंत याचा कोड झाला आहे का सगळ्यांचा? ओके, हो नाही काहीतरी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, शॉर्ट मध्ये आहे. शॉर्ट मध्ये म्हणजे काय झालाय का पूर्ण कोड? झाला असेल फक्त जीवायचा कोड तर ग्रुपवर टाका. ओके, आणि आन्सर करत चला, झाला आहे नाही आहे. नाही तर मी काय कन्सिडर करेल, तुम्ही लॅपटॉप फक्त चालू ठेवून बसून घेतला आहे. एबसेंटी लागून जाईल विनाकारण लास्टच्या डेज मध्ये. ठीक आहे, तो रिप्लाय करत चला. तुम्हाला बोलता नसेल येत, घरात नॉईज असेल, यू कॅन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. ठीक आहे, नाही तर काय करेल मी, सिंपल 1-2 वेळा आवाज देईल आणि त्या दिवशी तुमची एबसेंटी मार्क करून ठेवेल. ओके. ठीक आहे, चला, लेट्स जम्प टू द कोडिंग. तर याच्यात बघूया जीआय कसा करता येईल आपल्याला.
ओके, आता मी काय करणार आहे सिम्पली, हा जो कोड आहे आपण आतापर्यंत केला आहे याला मी कॉपी करून दुसरीकडे ठेवून देतो सेफ. लेटर ऑन मी याच्यात परत तो पेस्ट करून देईल. ठीक आहे. सो ओके, आता जीओ बनवताना काय काय लागणार आहे आपल्याला, सो ऑल कॉमन थिंग्स आर देअर. जस्ट अ सेकंड. ओके, सो फर्स्ट पार्ट आपण जे बनवणार आहे ते आर लेबल्स. आपण काय करतो सगळ्यात पहिले नेहमी लेबल्स बनवून घेतो कारण की मॅक्सिमम पार्ट तोच असतो. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. आता लक्षात घ्या, जेवढे पण AI किंवा डेटा सायन्स वगैरे प्रोजेक्ट असतात यांना जनरल काय केलेलं असतं, जीओआय नसते दिलेली. हे कुठेतरी एखाद्या काय म्हणता बॅकएंड मध्ये इम्प्लिमेंट केलं राहतं, फ्रंट एंडला रिॲक्ट वगैरे किंवा HTML CSS असं काहीतरी प्रोव्हाइड केलेलं असतं. आपण टिकेंटर काय यूज करतोय कारण की आपले जे प्रोजेक्ट आहे ते काय एका लिमिटेड सिनॅरिओ मध्ये आहे. याला पण स्ट्रीमलेट वगैरे सारखे टूल्स असतात, पण दे आर क्वाईट कॉम्प्लिकेटेड आणि आपल्याला त्यांची गरज नाही आताच्या कंडिशनला. सो दॅट्स वाय वी आर प्रिफरिंग टिकेंटर. सो फ्रॉम टिकेंटर इन्फो काय स्टार, येस, त्याच्यानंतर काय रो, येस, इज इक्वल टू, सो ठीक आहे. ओके, इथे काय म्हणणार मी, रूट डॉट टायटल. येस, सो टायटल काय देणार आहे आपण, सो आपण सॅलरी प्रेडिक्शन ऍप. मग इथे काय करायचे, आता लेबल्स पाहिजे आपल्याला. आता लेट सी कोणकोणते लेबल्स आपल्याला लागणार आहेत. सो डेटा सेट मधून घेऊया आपण इथे. सो वी आर गोइंग टू नीड ऑल दीज लेबल्स. ठीक आहे, सो याला आता आपण एवढ्या सगळ्यांचे मोठी मोठी नावं नाही लिहिणार, त्याला आपण काहीतरी छोटे नेम्स प्रोव्हाइड करूया जेणेकरून थोडंसं रिझनेबल वाटायला पाहिजे आपल्याला. ओके. ओके, आता एक्सपिरियन्स इयर्सची गरज काही नाहीये, तर एक्सपिरियन्सला एक्सपिरियन्सच नाव देऊ आपण. स्मॉल लेटर्स मध्ये का बरं, कारण की तो काय आहे, इट इज अ व्हेरिएबल. स्मॉल लेटर मध्ये यायचं आणि इथे काय लिहायचं, लेबल. ओके, एवढं एक्सपिरियन्स टाईप करायची गरज नाही. EXP, हा, लेबल. हा एक पार्ट झाला आपला. त्याच्यानंतर एज्युकेशन, सो एज्युकेशन देऊन टाकू EDU अंडरस्कोर लेबल. सर्टिफिकेशन, सो CER जरी दिलं तरी इट कॅन बी अंडरस्टूड. ओके, सो थोडे छोटे नाव करून घेऊया आपण, पण कंटेक्स्ट ओरिएंटेड असले पाहिजे. ओके, सो इथे प्रोजेक्ट्सच लिहूया आपण. ओके, स्कोर, सो परफॉर्मन्स त्यागे आपण स्कोर देऊया. इथे एजला स्मॉल एज आणि वी आर गोइंग टू मेन्शन सॅलरी. सो आता हे काय आपलं, दिस इज अवर व्हॉट आय कॅन से टार्गेट. याला मी थोड्या वेळसाठी काय करतोय, कमेंट करून ठेवतो. हे आपल्याला युजर कडून नाही घ्यायची, ही गोष्ट आपण युजरला देणार आहे आपल्याकडून. सो आपल्याकडे काय आता एक्सपिरियन्स आहे. येस, इथे लेबल मेन्शन करून देऊया आपण आणि एज. ओके, झालं. आता सगळ्यांमध्ये आपल्याला काय पुट करायचंय, वी हॅव टू पुट द लेबल ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो इक्वल टू लेबल. आता हे कुठे डिस्प्ले पाहिजे, तो रूट मध्येच दिसणार आहे. येस,
टेक्स्ट. ओके, आता टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे इथे. ओके, तो स्क्रीनवर आपला शो होणार आहे ऍक्च्युअली मध्ये. सो मी थोडस कॅप्स मध्ये लिहितो. ओके, सो इथे पहिला जो टेक्स्ट आहे दॅट विल बी एक्सपिरियन्स. ओके, दिसताना थोडस एस्थेटिकली छान दिसतंय. त्याच्यानंतर काय आहे, एज्युकेशन. ओके, येस. आता हा काय असतो, एज्युकेशन आपण काय म्हणणार आहे, 1 to 4th लेवल. ओके, सो 1-1 to 4. ओके, एज्युकेशन झालाय. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे इथे, सो सर्टिफिकेशन. ओके, सर्टिफिकेशन किती केलेले आहे, सर्टी. ओके, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स. इथे मोठं टाकलं काही इश्यू नाही, कारण की आपल्याला परत परत नाही लिहायचंय. पण खालचे जे पार्ट्स असतात ते व्हेरिएबल नेम्स, ते आपल्याला परत परत लिहायचे असतात. परफॉर्मन्स इज फ्रॉम 0 to 10. Okay, this part is ready. आता एज, सो इट विल बी व्हेरी स्मॉल. आता काय करायचंय, आपण जो फॉर्मॅट ठरवलाय रोज अँड कॉलमचा, तोच अप्लाय होईल असं नाहीये. त्याचं रिझन, आता एजचं लेबल बघा किती छोटं झालंय. ओके, हे लेबल्स बघा किती मोठे झाले. तर आपण असं होऊ शकतं की आपला सॉफ्टवेअरचा जो लुक आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो की यांची जी अरेंजमेंट आहे रो कॉलम्सची, ती आपण चेंज करू शकतो भविष्यात. ठीक आहे, सो आता इथे काय म्हणणार आहे, मी एक कमेंट प्रोव्हाइड करून देतो प्रॉपर. ओके, लेबल्स डन. एवढं झालं का. आता याच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, सगळे एंट्री विजेट्स. सो लेट्स सी. ओके, आता इथे आपण काय पुट केली आहे, त्याची एंट्री पुट केलेली आहे. ओके, आता पुढे काय करायचंय बघा, सिम्पली. सो इथे लेबलच्या जागी काय येणार आहे, वी आर गोइंग टू पुट एंट्री विजेट. येस, झाली एंट्री. ओके, येस. आता एंट्रीमध्ये काय नसेल, आपला टेक्स्ट नसतो. ठीक आहे, सो त्याला आपण थोड्या वेळसाठी एम्प्टी ठेवूया. आता याच्यामध्ये काय येणार आहे, बॉर्डर विड्थ, या दोन गोष्टी आपल्याला पुट करायच्या आहेत. सो विड्थ, आता विड्थ जी आपल्याला खूप मोठे नंबर्स नाही लागत आहे, सो आपण हार्डली 15 ही विड्थ ठेवूया. and let's go for border width. So border width is 5 is more than sufficient. Okay, so let's copy this, paste it here. ओके, सगळं टाईप करत नाही बसायचंय. काय करायचंय, एक लाईन प्रॉपर टाईप करून घ्यायची आहे आणि तीच खाली पेस्ट करायची, कारण की सगळ्यांचं स्ट्रक्चर जे आहे इथे ऑलमोस्ट एव्हरी स्ट्रक्चर इज सेम. ठीक आहे, सो लाईक दिस वी आर पुटिंग द एंट्री विजेट्स. ठीक आहे, झालं एंट्री. ओके,
सो दिस पार्ट इज डन. आता काय काय रेडी झालंय, आपले लेबल्स रेडी झाले आहेत आणि त्यानंतर वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड आवर, येस वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड आवर बटन्स ऍज वेल. ठीक आहे. येस, आपले बटन सुद्धा कम्प्लीट झाले या केसमध्ये. आता बाकी काय, सॉरी, आपले बटन्स आता रिमेनिंग आहे. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, आता आपल्याला पहिले बटन बनवायचे. तर बघूया बटन्स कोणते बनवायचे ते पहिले बघून घेऊया आपण. येस, सो वी आर हॅव्हिंग 4 buttons. ओके, पहिलं बटन काय, प्रेडिक्ट सॅलरी. ओके, त्यानंतर आहे एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी ग्राफ. नंतर आहे एज्युकेशन लेवल वर्सेस सॅलरीचा ग्राफ दिसला पाहिजे. थर्ड आहे परफॉर्मन्स स्कोर वर्सेस सॅलरी ग्राफ. हे 4 बटन्स आपल्याला वी आर गोइंग टू नीड. ठीक आहे. सो लेट्स जम्प टू द कोडिंग. सॉरी फॉर द इंटरप्ट. ओके, आता इथे काय करायचंय, वी हॅव टू इम्प्लिमेंट द बटन्स. मी इथे थोड्या वेळासाठी जो बटन्सचा पार्ट आहे, पहिले आपण एक काम करून घेऊया, यांना आहे ना ग्रिड प्रोव्हाइड करूया दोघांना पण. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला या सगळ्यांना ग्रिड द्यायची आहे. लेट्स कॉपी देम. ओके, लेट्स पेस्ट इट हियर. आता मी इथे काय कॉपी करून घेतो याला, जेणेकरून इथे आपण सांगू शकतो आपला ग्रिडचा पार्ट इथे आहे. सो ग्रिड. हो, आता लेबल्सला पहिले आपण ग्रिड प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. सो लेबल डॉट ग्रिड. ठीक आहे. सो आपल्याला काय लागणार आहे, वी आर गोइंग टू नीड रो कॉमा कॉलम. आता आपण कॉलम स्पॅनचं तर आत्ताच लगेच युटिलायझेशन नाहीये, पण मे बी आपल्याला लेटर ऑन लागू शकतो. बघा आता आपले जे लेबल्स आहेत ते काय आहेत, तर कॉलम 0 मध्ये आणि कॉलम 2 मध्ये आहे. सो एक्सपिरियन्स, सर्टिफिकेशन आणि स्कोर हे 3 आहेत कॉलम 0. कशात, एक्सपिरियन्स, सर्टिफिकेशन आणि परफॉर्मन्स स्कोर. ठीक आहे. सो लेट्स, सो इकडे एक्सपिरियन्स मध्ये काय, हा काय कॉलम 0. ठीक आहे, याला मी कॉपी करून घेतोय. एक्सपिरियन्स. आफ्टर दॅट वी आर हॅव्हिंग सर्टिफिकेशन आणि परफॉर्मन्स स्कोर. सो सर्टिफिकेशन आणि परफॉर्मन्स स्कोर या तिघांना काय, कॉलम 0 आणि रो कशा आहे, 0, 1, 2. ओके, रिमेनिंग यांना काय असणार आहे, सिम्पली, सो रिमेनिंग यांना असणार आहे कॉलम 1 नाही आहे. आता आता काय येणार आहे, कॉलम 2 येईल डायरेक्ट. ओके, कारण की आपण लेबल बघतोय ना. सो कॉलम 1 कशासाठी बिझी आता इथे, येस इट इज बिझी इन दिस, सॉरी, इन दिस लेबल्स. कुठे बिझी आहे तुला कॉलम 1, सॉरी, जस्ट अ सेकंड. की ती डायग्राम आता झाली आहे डिलीट. ठीक आहे, लेट इट बी. ओके, सो रिमेनिंग आर इनसाइड कॉलम 1 च्या जागी डायरेक्ट 2, कारण की 1 मध्ये काय एंट्री विजिट आहे. ठीक आहे. So let's copy this, paste it here. Oh, झाले कॉलम 2 आणि रो काय राहतील अगेन 1. सॉरी, रो विल बी,
So this one is column 0. Here का राहतील as it is row 0, row 1 and row 2. ओके. सो आपले जे पण लेबल्स आहे या स्टाईल मध्ये दिसायला पाहिजे. सो लेट्स रन दिस. ओके, आता इथे काय पुट करावं लागेल पहिले, रूट डॉट मेन लूप. ठीक आहे. देन वी कॅन रन दिस. ओके, आता जो जिओ आहे स्टार्टिंगला तो खूप विचित्र दिसणार आहे. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय आहे, फक्त लेबल्स लेबल्स आहे. एकही एंट्री विजेट आपल्याकडे आत्ताच्या कंडिशनला नाही आहे. एकही एंट्री विजेट आपल्याकडे आत्ताच्या कंडिशनला आपण डिस्प्ले केलेलं नाही. वी हॅव क्रिएटेड इट बट वी हॅवंट डिस्प्लेड इट यट. ओके, मग आपल्याला काय करायचं आता, आता एंट्री विजेटचा पार्ट आपण कम्प्लीट करूया. ठीक आहे. तर माझ्याकडे रेफरन्सला एवढेच एक पार्ट आहे का, दिस जिओ आहे. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू यूज इट ॲज, आता आपली जी डायग्राम आहे तिथे डिलीट झाली आहे. सो आपण हा जिओ काय करणार आहे, फर्दर यूज करणार आहे. ठीक आहे. सो जस्ट अ सेकंड. ओके, सो लेट इट बी. ओके, आता काय करायचं आपल्याला पुढे याच्यामध्ये, वी हॅव टू ऍड द एंट्री विजेट्स. ओके, सो एंट्री विजेट्स डिस्प्ले करायचे आपल्याला. कॉपी, इथे ग्रिड मध्ये थोडासा स्पेस देऊन टाकूया जेणेकरून फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. सो आपल्याला काय करायचंय, पूर्ण सगळ्याच्या सगळं नाही घ्यायचंय. सो एंट्री, ओके, लेट्स कॉपी दिस, लेट्स पेस्ट इट ओव्हर हिअर. त्यांना पण काय करायचंय, वी हॅव टू प्रोव्हाइड डॉट ग्रिड. आता लक्षात घ्या, आपला कॉलम 0 आणि कॉलम 2 हे बिझी आहेत. आपल्याकडे कॉलम काय, कॉलम 1 आणि 4 आहे त्या केसमध्ये. ठीक आहे. येस. सो इथे काय आहे, रो 0. सो इथे पण रो 0 राहणार आहे. कॉलम 0 जागी इथे काय येणार आहे, इट विल बी कॉलम 1. ओके, इथे कॉलम 2 आहे, इथे काय येईल, कॉलम 4. हीच सिक्वेन्स ऍज इट इज फॉलोइंग, कॉलम 1, कॉलम 4, कॉलम 1, कॉलम 4. ओके. येस. रो मध्ये काय राहणार आहे, रो विल बी रिमेनिंग ऍज इट इज. ओके. सो रो कसे असणार आहे, 0 0 1 1 2 2. 0 0 1 1 2 2. Let's run this. ओके, सो आपला जो बेसिक पार्ट आहे दॅट हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली. ओके, सो आपले आता, आता मला याच्यात डाऊट काय होऊ शकतो किंवा माझ्याकडून इथे एरर काय येऊ शकतो माहितीये का, काय चुकू शकतं इथे, की एखाद्याचा एंट्री विजिट दुसऱ्या लेबलच्या समोर येऊन जाऊ शकतो. असं होऊ शकतं की एखाद्याचा विजिट, सॉरी, एंट्री विजिट जो आहे तो दुसऱ्याच्या लेबल समोर, म्हणजे आता इथे सपोज एक्सपिरियन्स आहे, पण हा एंट्री विजिटचं नाव खरं काय आहे, एज्युकेशन लेवल आहे. ओके, असं चुकून होऊ शकतं. मग याच्यासाठी मी टेस्टिंगसाठी याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. ओके, म्हणजे याच्यात बाय डिफॉल्ट मला टेक्स्ट दिसेल, असं पण करू शकतो मी. ठीक आहे. सो वी आर डुईंग दॅट लेटर ऑन. पहिले आपल्याला काय, आता बटन्स सक्सेसफुली इम्प्लिमेंट करायचे आहेत. ओके, सो फार आवर कोड इज वर्किंग फाईन. ओके, लेट्स जम्प बॅक टू द पाय चार्ट. ओके, सो लेट्स स्टॉप द कोड. ओके, आता काय करायचंय मला, लेबल झाले, एंट्री विजिट झाले. सो आय एम मुव्हिंग फर्दर टुवर्ड्स द बटन्स. बटन मध्ये काय काय माझ्याकडे, सिंपल
जे मला प्रेडिक्ट करायचंय. ठीक आहे, सो प्रेडिक्ट बटन. ओके, त्याच्यानंतर काय माझ्याकडे. ओके, सो प्रेडिक्ट. सो एक्सपिरियन्स प्रेडिक्शन आहे, एक्सपिरियन्स बेस्ड प्रेडिक्शन. ओके, स्कोर बेस्ड प्रेडिक्शन. आता हे काय झाले पाहिजे, हे सगळे काय आहे. ओके, प्रेडिक्ट बटन आहे इथे. एक्सपिरियन्सचा ग्राफ आहे, एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स वर्सेस तुमची सॅलरी ग्राफ. ओके, एक्सपिरियन्सचा ग्राफ, मग तुमचं जे पण परफॉर्मन्स स्कोर आहे त्याच्या बेसिसवरचा ग्राफ. आणि त्याच्यानंतर काय, सर्टिफिकेशन एक्सपिरियन्स स्कोर प्रेडिक्शन. आणि एज्युकेशन लेवल ठेवूया आपण, एज्युकेशन लेवलवर ग्राफ. प्रॅक्टिकली तुम्हाला सगळ्याच गोष्टींचे ग्राफ दाखवायला पाहिजे. ओके, युजरला हे एक्सपेक्टेड असतं. तर आपण ऑलचा पण उद्या ऑप्शन देऊया, लाईक ऍडिशनल ऑल ग्राफ एकत्र दिसतात स्टॅक प्लॉटच्या फॉर्म मध्ये, ते पण उद्या ऑप्शन देऊया. सो टुडे वी आर गोइंग टू कम्प्लीट दिस पार्ट ओनली. सो इथे काय लागणार आहे आता, दिस विल बी बटन. बटन. ओके, कुठे डिस्प्ले होणार आहे, इट्स गोइंग टू गेट डिस्प्लेड इन द रूट. आणि प्रत्येकाला काय देणार आहे आपण, टेक्स्ट देणार आहे. ठीक आहे, हो. तर टेक्स्ट मध्ये पहिले काय आहे, बिग री. ओके, प्रेडिक्ट सॅलरी EDU-VS सॅलरी. ओके, एज्युकेशन वर्सेस सॅलरी आहे. आता छोटेच नाव द्यायचे बटनांवर, कारण की जेव्हा ग्राफ डिस्प्ले होईल तर ग्राफ मध्ये ऑलरेडी टायटल राहील ग्राफला, दॅट विल बी क्वाइट सेल्फ एक्सप्लेनेटरी. ठीक आहे. आता इथे एज्युकेशनच्या जागी परफॉर्मन्स. ओके, परफॉर्मन्स. ओके, आणि इथे आहे. ओके, इथे एक्सपिरियन्स आहे. ओके, ते परफॉर्मन्स देतो फक्त. ठीक. सो आपले आता 4 बटन्स आपण बनवून झाले. आता यांना कमांड्स वगैरे दॅट आर गोइंग टू दॅट वी आर गोइंग टू शो लेटर ऑन. आता लक्षात काय ठेवायचंय, लेट्स डिझाइन ग्रिड फॉर दिस. ओके, लिहिताना जेवढं पॉसिबल होईल तेवढं सॉर्टेड प्रोव्हाइड करायचं आहे कोड. ठीक आहे. ओके, सो इथे बटन. ठीक आहे. आता इथे काय प्रोव्हाइड करायचं आहे आपल्याला, डॉट ग्रिड. डॉट ग्रिड. जस्ट अ सेकंड.
सो तर इथे डॉट ग्रीड देण्यापेक्षा आपण काय करूया, कॉपी करून घेऊया ग्रीड. आता इथे रो सगळ्यांच्या सेम ठेवणार आहे आपण आपण ट्राय ट्राय करतोय. वी आर गोइंग टू प्रोव्हाइड सेम रो फॉर एव्हरी बटन, आणि कॉलम फक्त 0 टू एंड चेंज होतील. ठीक आहे. सो लेट्स, आता रो काय राहणार आहे आपले, रो 0 1 2 हे बिझी ऑलरेडी. सो आपल्या इथे काय असणार आहे, रो विल बी फॉर एव्हरी वन, रो विल बी फ्री. ओके. कॉलम 0, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. ओके. येस. सो लेट्स चेक दिस, आपल्या प्रोजेक्टचं स्वरूप तसं आलं आहे का. ओके. सो आपल्याकडे आहे प्रेडिक्टचं बटन, एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरीचा ग्राफ, परफॉर्मन्स वर्सेस सॅलरीचा ग्राफ, एज्युकेशन वर्सेस सॅलरीचा ग्राफ. ओके. आपण पुढे काय करूया, उद्या इथे अजून एक बटन देऊया की जग सगळ्यांचा जो स्टॅक प्लॉट आहे तो आपल्याला काय झाला पाहिजे, डिस्प्ले झाला पाहिजे. आता लास्ट बाकी काय आहे की आपलं जे प्रेडिक्शनचं आन्सर आहे त्याचं जे आखरी लेबल आहे ते आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे. सो लेट्स जम्प बॅक टू द कोड. ओके. ठीक आहे. So what I'm going to do, I'm simply going to copy one label. ओके, इथेच ते लेबल बनवून टाकूया आपण. सो आता इथे काय देणार आहे आपण, सॅलरी देणार आहे आउटपुट म्हणून. सो सॅलरी लेबल. ओके. इथे काय शो करणार आहे आपण, सो इथे टेक्स्ट असणार आहे. आता हे कधी डिस्प्ले होईल, येस, आता इनिशियली okay. So here what we are going to do, we are going to make one salary label. आता याच्यामध्ये शो काय होणार आहे फक्त आपल्याला, जे पण सॅलरीचा आन्सर येणार आहे. ओके. सो मी इथे टेम्पररी प्रेडिक्शन लिहून ठेवतो फक्त. ओके. आता हे कॅल्क्युलेशन करायचं बाकी आपलं. ओके. प्रेडिक्शन इज 1 2 3 4 5 रुपीज, असं काहीतरी मी सॅलरी लक्षात ठेवतो. ओके. येस. सो दिस इज आवर सॅलरी लेबल. आता याचं काय करायचं आपल्याला, याला सुद्धा आपल्याला वी हॅव टू अप्लाय द ग्रिड. फॉर दिस वी हॅव टू अगेन अप्लाय द ग्रिड डॉट ग्रिड. आता याच्यामध्ये we have already consumed up to 3 rows. So this will be our row number 4. So row equals to 4, comma, column is equal to, आता इथे कॉलम 0 ठेवतोय मी, पण जर मी कॉलम 0 ठेवला फक्त आणि ती लाईन जर प्रिंट केली तर आपलं जे पण कॉलम स्ट्रक्चर आहे ते पूर्ण शिफ्ट होईल. लेट मी शो यू. लेट्स रन दिस. आता का हे प्रेडिक्शन आणि वरचं सॅलरीचं जे बटन आहे ते कुठे पाहिजे होतं ऍक्च्युली, एकदम इथे कॉर्नर मध्ये पाहिजे होते या साईडला. पण तसं नाही होते का, त्याचं रिझन काय आहे की एखादी लाईन किंवा एखादा वर्ड मोठा असेल तर त्याच्या अकॉर्डिंग जे कॉलम्स आहे ते शिफ्ट होऊन जातात. आणि हे जे व्हॅल्यू आहे, जी पण व्हॅल्यू येईल आता, ती मला कुठे पाहिजे प्रॅक्टिकली, इट शुड लुक इन द सेंटर ऑफ द ग्राफ, सॉरी, इन GUI. त्याच्यामध्ये पण मला एक डाऊट आहे, एंट्री विजिट, त्याच्यानंतर आपला काय एज, एज कुठे आहे, 0 1 2. ठीक आहे, इथे थोडासा इश्यू वाटत आहे मला. सो लेटर ऑन विल चेक दॅट. आणि जे लास्टचं स्विच आहे बटन, ते काय 0 1 2 3.
ओके, इथे कॉलम काय पाहिजे, हिअर इट शुड बी 3. ओके, येस, हिअर ऑल्सो इट शुड बी 3. 0 1 2 3 असे कॉलम आपले स्ट्रक्चर आहे. सो त्यामुळे इथे काय येतोय, हा स्पेस येतो आहे. ठीक आहे, आपण लिहिताना तिथे 4 लिहिलंय कॉलम. ठीक आहे, आता नीट केलंय मी. सो लेट्स जम्प बॅक टू द कोड. ओके, बघा तिथे झालं काय होतं, इथे कॉलम नंबर 4 टाकला गेला होता माझ्याकडून, म्हणून तिथे तो एक शिफ्ट दिसत होता. आता हा पार्ट तर झालाय, पण मला काय करावं लागेल की माझं जे आन्सर आहे दिसताना प्रॉपर दिसलं पाहिजे. सो त्याचा कॉलम स्पॅन जो आहे मी 4 करतोय, 4 कॉलम्सच्या सेंटरला दिसेल ते. ठीक आहे, जेव्हा फ्युचरमध्ये मला आन्सर बघायचं असेल, इट विल बी विजिबल इन द सेंटर, ऍट द सेंटर ऑफ द ओके प्रोजेक्ट or your GUI. Let's run this. ओके, सो आता बघा आपला GUI जो आहे तो ऑलमोस्ट प्रॉपर झालाय. ही जी व्हॅल्यू आहे ती सेंटरमध्ये आता आपल्याला प्रॉपर शो होत आहे. आता दुसरं काम काय बाकी आहे आपल्याकडे, आपल्याला काय करायचंय, जो आपला मशीन लर्निंगचा आपण कोड केलेला आहे, जे मॉडेल आपण ट्रेनिंग केलं आहे, ते एक तर आपल्याला इथे फीड करायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बटनसाठी कोणता ग्राफ दिला गेला पाहिजे, प्रत्येक बटन दाबल्यावर एक स्पेसिफिक ग्राफ ओपन झाला पाहिजे, ते आपल्याला बघायचं. मग आपण आता काय करू, वी हॅव 20 मिनिट्स मोर. तर आपण काय करूया, एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी, परफॉर्मन्स वर्सेस सॅलरी आणि एज्युकेशन वर्सेस सॅलरी, या तिघांचे ग्राफचं फंक्शन आपण बनवूया. सो लेट्स जम्प बॅक टू द कोड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आता या कोडमध्ये, तुझा आपला मशीन लर्निंगचे लायब्ररीज वगैरेचा पार्ट आहे, स्टार्टिंगचा डेटा रिडिंगचा पार्ट आहे, दॅट वी आर गोइंग टू कॉपी पेस्ट हिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर जो आपला फीचर वगैरे टार्गेट वगैरे तो जो पार्ट आहे, दॅट वी आर गोइंग टू कॉपी. ओके, तो पण मी इथेच करून टाकतो, जेणेकरून नंतर कुठे काही कॉम्प्लेक्सिटी दिसायला नको. ओके, आणि हे जे इम्पोर्टचा पार्ट आहे दॅट विल बी ऑन द टॉप ओनली, तो खाली नाही घ्यायचा कधी. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. आता इश्यू काय आहे, आपल्याला काय करायचंय, फॉर एव्हरी बटन वी हॅव टू डिझाईन वन फंक्शन. ओके, या 4 बटनसाठी आपल्याला काय करायचंय, एक एक फंक्शन बनवायचं आहे. ओके, ठीक आहे, सो लेट्स, ओके, आपल्याला वरतीच मूव्ह करूया. फंक्शन बनवताना आपण इथेच बनवून टाकूया, जेणेकरून नंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठं काय ठेवलंय आपण. ठीक आहे, ओके, सो पहिलं फंक्शन कशासाठी आहे, डिफाईन सॅलरी अंडरस्कोर प्रेडिक्शन. ओके, आता हे जे बटन आहे याचं आपण काहीच बनवणार नाही आता. ओके, याचं काम आपण उद्या बघणार आहे. त्याच्यानंतर काय आपल्याकडे, सिम्पली डिफाईन. आता इथे आपल्याला काय लागणार आहे, पहिलं काय आपलं एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी. सो सिंपल EXP अंडरस्कोर ग्राफ. ओके, आता ऑलरेडी बटनला ते नाव दिलंय, सो एक्सपिरियन्स. ओके, बटनला मी ऑलरेडी ती XP नाव दिलंय, म्हणून मी इथे ते नाव नाही युटिलाइज करत आहे. त्याच्यानंतर काय प्रेडिक्ट कशाचा ग्राफ आहे आपला, सिम्पली सो परफॉर्मन्स. परफॉर्मन्स, येस, सो परफॉर्मन्स ग्राफ. येस, आणि लास्ट इज एज्युकेशन.
आता लक्षात ठेवायचं ऍक्च्युली जी पण गायडिंग स्टाईल आहे ऍक्च्युअल म्हणजे डॉक्युमेंटेशन त्याच्या अकॉर्डिंग दोन फंक्शन मध्ये 8 लाईन्स सॉरी 4 लाईनचा मिनिमम गॅप लागतो. ओके डॉक्युमेंटेशन मध्ये ऍटलिस्ट एक लाईनचा तरी ठेवायचा आपल्याला अंडरस्टँड होतं. इथे आपण थोडस मेकअप करून घेऊया. कॉपी इथे टाकूया आपण फंक्शन्स. ओके ठीक आहे. सो पहिला ग्राफ काय आहे आपला सॅलरी जो आपण आता इम्प्लिमेंट करणार आहे. फर्स्ट इज एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी जो आपण ऑलरेडी कोड लिहून ठेवलेला आहे. ओके तोच मी कॉपी करू तर इथे पेस्ट करूया. ठीक आहे. सो एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरीचा आपल्याकडे ऑलरेडी ग्राफ आहे विदाउट एनी इश्यू. नेक्स्ट जो ग्राफ आहे तो याच्याच बेसिसवर बनवूया आपण. इथे पेस्ट करून घेतो मी. ठीक आहे. आता इथे एक्सपिरियन्स जागी काय येणार आहे युअर परफॉर्मन्स स्कोर. येस काय यायला पाहिजे इथे परफॉर्मन्स स्कोर आहे का वरती. येस इथे आता चेंज काय होईल परफॉर्मन्स स्कोर. ठीक आहे. सॅलरी वगैरे दॅट विल रिमेन द सेम. अँड लास्ट वन इज एज्युकेशन. दॅट इज एज्युकेशन लेवल. ओके दुसरं काय चेंज करायचं आपल्याला. सो इथे एज्युकेशन लेवल इथे परफॉर्मन्स स्कोर इथे एक्सपिरियन्स इन इयर्स. ओके दॅट विल रिमेन ऍज इट इज. ठीक आहे. आपला जो ग्राफचा पार्ट आहे बटन्स थ्रू ग्राफ रन झाले पाहिजे. इट इज क्वाइट कम्प्लीट. फक्त आता काय बाकी आहे आपला वी हॅव टू प्रोव्हाइड द कमांड्स. तो बटन कुठे इम्प्लिमेंट केले इथे. बघा सगळे बटन एका जागेवर आहे म्हणून काय होऊन जातं की तुम्हाला सोपं होतं. ओके आपल्याला त्याच्यावर बटन्सचं हे पण द्यायचंय लेबल वरती कमेंट. ओके सो वी आर गोइंग टू यूज कमांड. ओके सॉरी. सो हियर बटन. आता पहिली कमांड काय प्रेडिक्ट. सो लेट्स सी प्रेडिक्ट साठी काय बनवलंय आपण. अरे सॅलरी प्रेडिक्शन इट इज त्यामुळे ते नाव येत नाही इथे. सो सॅलरी प्रेडिक्शन पॅरेंथिसिस द्यायचे नाही. नेक्स्ट इज युअर एक्सपिरियन्स ग्राफ असेल. ओके एक्सपिरियन्स ग्राफ पॅरेंथिसिस काढून टाकायचे ते. इथे काय राहणार आहे एज्युकेशन ग्राफ. ओके इथे परफॉर्मन्स ग्राफ. ठीक आहे. सो प्रत्येकाचे पॅरेंथिसिस काढून टाकायचे. वी आर पासिंग द जस्ट ऍज अ कमांड एक्झिक्यूट नाही करायची. ठीक आहे इथेच जागेवर कारण इथे क्रिएट होतानाच एक्झिक्युशन होऊन जाईल. वी आर जस्ट पासिंग द व्हॅल्यू. आपण हे कुठे बघितलेलं आहे डेकोरेटर मध्ये की आपण फंक्शन असं पास करू शकतो. ठीक आहे ऍज अ पॅरामीटर. सो दिस पार्ट इज कम्प्लिटली डन. ओके आय शेअर द होल स्क्रीन नाव. जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की वर्क कसं होणार आहे आता हे. सो जस्ट अ सेकंड. ओके सो तुम्हाला हा जिओ आता विजिबल आहे. ठीक आहे. ओके आता इथे प्रेडिक्शनचा जो पार्ट आहे तो तसा नव्हता घ्यायचा ऍक्च्युली. फक्त आपण काय केलंय की किती स्पेस जाते ते बघतोय. पहिले एक्सपिरियन्सचा ग्राफ बघा क्लिक केला केला एक्सपिरियन्सचा ग्राफ आला. ओके एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी. त्याच्यानंतर बघा काय डिस्प्ले झालंय एज्युकेशन. त्याच्यानंतर बघा काय डिस्प्ले झालंय परफॉर्मन्स. आता हे एकाच याच्यात येऊन गेले. सो एकाच याच्यात दिसतील पण आता तुम्हाला डिफरंट करायचे असतील तर वरती काय करायचं प्लॉट 1 प्लॉट 2 प्लॉट 3 असं करायचं तरी तुमचे डिफरंट प्लॉट येतात. एका याच्यात दाखवायचंय तर काय करायचं फक्त कलर चेंज करायचा. आणि एका याच्यात दाखवायचा बेनिफिट असा असतो की त्याच्यामध्ये प्रॉपर अनालिसिस आणि कंपॅरिझन करता येतं. सो
Just a second, let's stop this. Okay, so let's get back to the code. आता आपण काय करूया, कोडला थोड्या वेळासाठी स्टॉप करून घेऊया, कलर्स चेंज करून घेऊया आपल्या ग्राफ मधले. So first one is, I think, blue, here red, and here we are going to make it green. ओके, त्याच्यानंतर काय बाकी होतं, सो इथे लेबल पाहिजे होते आपल्याला. सो सॅलरी वर्सेस, सो एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी. एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी. त्याच्यानंतर खाली काय आहे, इथे परफॉर्मन्स वर्सेस सॅलरी. Salary, and last one will be education versus salary. Let's run this. ओके, आता जर मी तुम्हाला ग्राफ शेअर केला तर बघा कसा शो होईल तो. येस, सो हा काय एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरीचा. जर मी दुसरं बटन क्लिक केलं आता, परफॉर्मन्स वर्सेस सॅलरी, हा बघा परफॉर्मन्स वर्सेस सॅलरी आला. अँड लास्ट इज एज्युकेशन वर्सेस सॅलरी. ओके, सो तिन्ही ग्राफ जे आहेत आपले, दॅट आर लुकिंग परफेक्ट विदाउट एनी इश्यू. ओके, सो या वेने तुम्ही ग्राफ्स ऑन युअर बेसिस ऑन द बेसिस ऑफ युअर बटन्स तुम्ही शो करू शकता. आता उद्या काय करू, याला आपण थोडंसं याला प्रॉपरली ब्युटिफाय करूया. ओके, अँड मग प्रेडिक्शनचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट करूया. ओके, सो दिस विल बिकम अवर प्रॉपर फायनल प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये भरपूर फीचर्स दिलेले, आपण पॅरामीटर दिलेले, बरेच बटन्स दिलेले आहेत. ओके, सो जस्ट अ सेकंड, आय वॉन्ट टू शो यू वन मोर थिंग. आता जे टिकेंटर आहे हे खूप म्हणजे ह्याच्यात अजून बरेच विजेट्स आहेत, बरंच वास्ट आहे टिकेंटर. सो तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट किती छान रिप्रेझेंट करायचा आहे किंवा दाखवायचा आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुम्हाला किती छान तुमचा प्रोजेक्ट दिसायला पाहिजे, किंवा तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय काय अजून फीचर्स पाहिजे, कसा अजून काय म्हणते युजर फ्रेंडली दिसेल, इट्स अप टू यू. सो इथे जर मी टिकेंटर सर्च केलं, ओके, आता मी डॉक्युमेंटेशन नाही बघणार, मी सरळ काय बघतोय की त्याचे ऑनलाईन काय काय विजेट्स दिलेले. ओके, सो बघा इथे एक विजेट दिलेलं आहे, ते बघा इथे एंट्री विजेट आहे. इथे तुमचं एक प्रकारे त्याला काय म्हणतात, कॉम्बो बॉक्स म्हणता याला, हा कॉम्बो बॉक्स आहे. तुमचं इथे बटन आहे, हा तुमचा ड्रॉप डाऊन मेन्यू आहे. ठीक आहे, असे बरेच याच्यामध्ये विजेट आहेत. ओके, आता आपल्या प्रोजेक्टला टाइम बाउंड मुळे आपण काय करतोय की मिनिमम जेवढा याच्यात करता येईल तेवढ्या याच्यात आपण करतोय. बघा इथे तुम्हाला बरेच अजून इथे विजेट शो होतील. आता याच्यामध्ये हे बघा, स्लायडर स्विच आहे, रेडिओ बटन आहे, चेक बॉक्स आहे. रेडिओ बटन कधी 2-3 ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तेव्हा, त्याच्यानंतर इथे ड्रॉप डाऊन आहे. ओके, बरेच ऑप्शन तुमच्या टिकेंटर मध्ये आहे आणि तुम्ही पाहिले आतापर्यंत की इट इज व्हेरी व्हेरी इझी. येस, इट इज व्हेरी व्हेरी इझी. टिकेंटर सारखं इझी काहीच नाहीये, म्हणून आपण आपल्या प्रोजेक्टसाठी का बरं टिकेंटर यूज करतो. इट इज व्हेरी इझी आणि कस्टमायझेशनचे भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे. सो करायचं काय आहे की सिम्पली, आता आपण किती विजेट बघितले, आपण 3 विजेट बघितले. ओके, आता याची बुक पण आहे,
पण मी ती सजेस्ट नाही करणार, खूप वास्ट बुक आहे. ओके. सो सपोज ही साईट आहे आता. इथे लिस्ट ऑफ टिकेंटर विजिट्स आहे. आता याच्यामध्ये विजिट्स किती आहेत? पहिले बटन्स आहे, त्यानंतर एंट्री विजिट बघितले आपण. बघा आता इथे काय, चेक बटन. चेक बटन म्हणून एक विजिट आहे इथे दिलेला. ठीक आहे. त्याच्यानंतर रेडिओ बटन असं गोल. आता चेक बटन मध्ये काय आहे, तुम्ही चार गोष्टी चेक करू शकता. म्हणजे काय, आय ऍग्री, सेंड मी ईमेल, कॉन्टॅक्ट, सेंड मी व्हॉट्सअप. ओके. असं आपण चारही पाचही ऑप्शनला टिक करू शकतो एकत्र. रेडिओ बटन मध्ये काय, तुम्ही एक तर एक ऑप्शन घेऊ शकता किंवा दुसरं ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर लेबल्स ऑलरेडी आपण बघितलेलेच आहेत. आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव हिअर. ओके. फ्रेम जी आहे ती नका करू, फ्रेम कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. त्यानंतर कॉम्बो बॉक्स. कॉम्बो बॉक्स म्हणजे काय, ड्रॉप डाऊन मेनू असतो इथे आपला. ओके. त्याच्यामधून तुम्ही काही सिलेक्ट करू शकता. ओके. लिस्ट बॉक्स आहे, याच्यामध्ये भरपूर लिस्ट दिसते. जर तुम्हाला वाटलं प्रेडिक्शन मला लेबलच्या फॉर्म मध्ये नाही दाखवायचंय, ओके, तर तुम्ही इथे सुद्धा शो करू शकता त्याला प्रॉपर. ओके. त्यानंतर बटन तर ऑलरेडी बघितलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये मेन्यू बटन आहे की त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ऑप्शन्स शो होतात. ठीक आहे. हा सगळ्यात जे छान गोष्ट आहे दॅट इज दिस कॅनव्हास. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही शेपचे बटन्स वगैरे काहीही बनवू शकता. ओके. बघा इथे काय दिले त्यांनी आता, ते त्यांनी एक पाय चार्ट क्रिएट केला, पण हे कॉम्प्लिकेटेड असतं बरंच. सो इथे ग्राफ दाखवण्याऐवजी वी आर गुड विथ, ऑलरेडी गुड विथ मॅट प्लॉटलिब. सो त्याच्यावर काही वर्क करायची गरज नाही. बघा मग स्लायडर स्विच आहे इथे. हे स्क्रोल बार आहे, तुम्ही स्क्रोल करू शकता डेटा दाखवत. तर भरपूर ऑप्शन आहे याच्यात, मल्टी विंडोज आहे. ठीक आहे. सो एकदा काय करायचं, फ्री टाइम मध्ये एक एक रन करून बघायचं. तुमचा प्रोजेक्ट आहे भरपूर इम्प्रेसिव्ह होऊ शकतो. तुमच्याकडे एक सेमिस्टर आय थिंक ऑलमोस्ट. येस. सो तेवढ्यामध्ये छान प्रोजेक्ट बघा, तो क्रिएट करा, त्याला अजून इम्प्रेसिव्ह कसं बनवता येईल ते बघा. ठीक आहे. येस. तर भरपूर ऑप्शन्स आहे. ठीक आहे. एकदा रन करून बघा, वेगळ्या गोष्टी ट्राय करा ऑन युअर ओन. ठीक आहे. सो जस्ट अ सेकंड, लेट मी टेक द अटेंडन्स. Okay, done. You can leave.